नमस्कार मंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण खास करून लहान मुलांसाठी ना मस्त रेसिपी बनवलेली आहे। लहान मुलांना ना व्हेज पार्सल खूप आवडतात, त्यामुळे आज आपण व्हेज पार्सल बनवले आहेत आणि हे दिसायला सुद्धा अगदी सुंदर आहेत आणि खायला तर अगदी चविष्ट लागतातच। अगदी डिलिशियस दिसणारे व्हेज पार्सल कसे करायचे चला बघूया। तर सर्वात पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी गाजर घेतले, 1 वाटी ढबू मिरची घेतली आणि अगदी थोडेसे असे उकडलेले कॉर्न सुद्धा घेतले आणि हे सगळे आता अगदी जास्तच रवरवीत असं मस्त याला बारीक करून घेतलं, अगदी 2-3 खटक्यावरतीच। त्यानंतर काही मसाले घातले, जसं की पाव चमचा इतकं जिरं पूड आणि चवीपुरतं मीठ, त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला आणि त्यानंतर मग आलं लसूणची पेस्ट आणि अगदी थोडंसं असं काळी मिरीची पूड म्हणजे पाव चमचा इतकं आणि अर्धा चमचा इतकं लाल मिरची पूड आणि त्यानंतर मग वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि मग त्यानंतर सर्वांचं आवडतं चीज घातले। तर आता चीज जे आहे आपण किसणीने अशा प्रकारे किसणार आहोत ना, तर कधी कधी किसणीला ना चीज चिकटून बसतं। त्यासाठी काय करावं की किसणीला पहिल्यांदा तेल लावून घ्यावे अशा प्रकारे आणि त्यानंतर मग चीज जे आहे चांगलं किसून घ्यायचं, म्हणजे कसं जास्त किसणीला चीज लागणार नाही। तर आता तुम्ही यामध्ये हवं असल्यास अजून कोणत्याही भाज्यासुद्धा घालू शकता, ज्या तुमच्या लहान मुलांना आवडेल ना त्या भाज्या तुम्ही घालू शकता। तर मंडळी, लहान मुलांना ना नाश्त्यामध्ये काय द्यावं हा सारखा प्रश्न पडत असतो, मग कधीतरी अशा प्रकारचं मस्त यमी त्यांना नाश्ता करून द्या, आवडेल, लहान मुलं आवडीनेच खातील। तर आता चला मग वळूयात रेसिपीकडे। तर आता मी काय केले, चीज यामध्ये थोडं किसवून घातले आणि त्यानंतर मग चांगलं मिक्स करून घेतलं। तर आता अगदी छोटीशी अशी चपाती लाटायची आणि जर चपाती लाटला नसेल तर जी आपल्याकडे शिल्लक चपाती असते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर आता काय करायचं, चपातीवरती ना थोडंसं टोमॅटो केचप लावायचं, त्यावरती हे आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे भाज्यांचं ते घालायचं आणि मग त्यानंतर अशा प्रकारे चारही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड केल्यानंतर टेन्शन घेऊ नका, घडी सुटणार नाही। तर आता अशा प्रकारे ना सगळ्या चपात्या ज्या आहेत मस्त अशा मिश्रण घालून तयार करून घ्यायच्या। तर आता मी इकडे ना सकाळीच म्हणजे चपात्या करून ठेवल्या होत्या, अगदी छोट्या छोट्या अशा 4 मस्त चपात्या केल्या आणि त्यानंतर मग इव्हनिंगला म्हणजे चहासोबत ही रेसिपी करून खाल्ली। तर तुम्ही याला नाश्त्यासोबत खा, इव्हनिंगला सुद्धा खा, चालेल। तर आता काय करायचं, अशा प्रकारे सगळ्या चपात्या फोल्डिंग करून ना एकानंतर एक ठेवायच्या आणि त्यानंतर मग एक पॅन गरम करायचं आणि पॅन गरम केल्यानंतर त्यावरती ना अगदी थोडंसं असं तूप लावायचं। तर मी तुम्हाला आता दाखवेनच। आता मी इकडे तुम्ही बघितलात सगळ्या चपात्या तयार करून घेतल्या आणि त्यानंतर मग अशा प्रकारे पॅनवरती तूप लावलं। तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावू शकता, पण तुपाने थोडं चव छान लागते आणि लहान मुलांना तर तूप खायला द्यायचं खूप चांगलं असतं। तर आता तूप अशा प्रकारे लावून घेतले आणि त्यानंतर मग एकानंतर एक आपले हे चपातीचे व्हेज पार्सल्स जे आहेत ते अशा प्रकारे ठेवले। तर आता याला आपण जास्त नाही हे करायचं आणि अगदी 2 ते 3 मिनटंच बारीक गॅसच्या फ्लेमवरती याला चांगलं भाजून घ्यायचं। तर मंडळी, अगदी झटपट बनणारा पदार्थ आहे आणि अशा प्रकारचा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो आणि लहान मुलंच काय, मोठेसुद्धा तुम्ही कधीतरी अशा प्रकारे करून खाऊ शकता। तर आता तुम्ही बघितलात मी सगळे व्हेज पार्सल जे आहे तव्यावरती छान भाजून घेत आहे आलटून पलटून आणि काय करायचं, थोडंसं त्याला वरून थोडं प्रेस करायचं आणि खालून तुम्ही बघत आहात अगदी मस्त क्रंची झालेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे आपल्या व्हेज पार्सल्सना। तर आता याला थोडं असं प्रेस करत राहायचं आणि आतमध्ये जे आपण चीज घातलेलं आहे ना ते थोडं मग मेल्ट होऊ लागतं। तर आता अशा पद्धतीने मी आतून परतून 2-2, 3-3 मिनटं मस्त याला भाजून घेतले आणि वरून थोडंसं तूप लावलं आणि तुम्ही बघत आहात व्हेज पार्सल आपले तयार झाले। तर मंडळी, खूप छान लागतं, वरून क्रंची आणि आतून भाजी तरी याची मस्तच लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे। तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि आता भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।